ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे, कैलासीचे ठाई नवसे वसती, सद्गुरूची संगती होय जेव्हा, साधू संगे मोक्ष लुटे सर्व काळ, विश्रांतीचे मूळ साधुजन, धन्य साधुजन साधती जे नर, भव सिंधू दुस्तर तरती की, साधू संगे मोक्ष लुटे सर्व काळ, विश्रांतीचे मूळ साधुजन, मन्मथ म्हणे साधू तोची निजानंद, त्याचे पायी छंद लागो आम्हा, साधू संगे मोक्ष लुटे सर्व काळ, विश्रांतीचे मूळ साधुजन। या अभंगातून, 4 चरणाच्या अभंगातून माऊली सद्गुरूच्या संगतीनं मानवी जीवनामध्ये काय परिवर्तन होतं आणि साधूच्या संगतीमध्ये, संताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर मानवी जीवन उन्नत कसं होतं, त्या माणसाला परमानंदाची प्राप्ती कशी होते, हे या 4 चरणाच्या अभंगातून माऊली सांगत आहेत। कैलासाचे ठाई न वसे वसती, सद्गुरूची संगती होय जेव्हा, दुर्लभ असा मानवी जन्म मिळाला। सर्व प्राण्यामध्ये मानवी जन्म दुर्लभ का, महत्वाचा का, श्रेष्ठ का? आहार, निद्रा, भय, मैथून, सगळे प्राणी जेवतात, सगळे प्राणी झोपतात, सगळ्या प्राण्यांना भीती वाटते, सगळ्या प्राणी आपल्यासारखी संतती निर्माण करतात, माणूसही तसाच करतो। पण माणसाकडे विचार करण्याची शक्ती, माणसाकडे बुद्धी आहे। बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, दुसऱ्या कोणाकडेच बुद्धीचं वैभव नाही। ह्या बुद्धीचा उपयोग करून, विचाराचा उपयोग करून, विवेकाचा उपयोग करून माणूस परम शांतीची, परम आनंदाची, पूर्ण समाधानाची अवस्था म्हणजे शिव स्वरूपाची अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो। ही मानवी जन्माचं वैशिष्ट्य आहे। कैलासाचे ठाई, कैलास पर्वतावर महादेव राहतात, त्या ठिकाणी वस्ती का झाली नाही? तिथं तर देव राहतात म्हणल्यावर तिथंच वस्ती व्हायला पाहिजे होती। पण संत महात्मे या संसारातल्या माणसाला कैलास पर्वतापर्यंत जाणं होणार नाही। तिथं जाऊन महादेवाचं दर्शन घेऊन त्याच्या सानिध्यात त्याला राहणं होणार नाही। म्हणून आपल्या हृदयामध्ये त्या भगवान शिवाची प्राप्ती करून घेतलेले साधू संत तुमच्या आमच्या उद्धाराकरता समाजात येतात, आमच्या घरापर्यंत येतात, आम्हाला उपदेश करतात। म्हणून माऊली म्हणतात, कैलासाचे ठाई न वसे वसती, तिथं वस्ती वसत नाही। कारण या संसारातल्या माणसाला देवाकडे जायला वेळ नाही, दर्शनाला जायला वेळ नाही, तिथं जाऊन शांत 5 मिनिट बसायला वेळ नाही, नामस्मरण करायला वेळ नाही, पूजा करायला वेळ नाही। मग असा माणूस कैलासाच्या ठाई कसं जाईल? तिथं जाऊन कसं त्या शांत पर्वतावर समाधानकारक तिथं कसा बसेल? बसणार नाही।
मग नाही देवाच्या जवळ गेला, देवाच्या सानिध्यात नाही गेला, तर त्याचा उद्धार कसा होईल? म्हणून महादेवच गुरुच्या रूपाने येतात. गुरुदेव महादेव, गुरुदेव सदाशिवा, गुरुदेवात परम नास्ती, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुच निर्गुण निराकार महादेव गुरुचं रूप घेऊन येतात, सद्गुरूचं रूप घेऊन येतात आणि या मानवाला उपदेश करतात, जो काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, अहंकार या षड विकारात अडकून सतत दुःखी झालेला आहे. आज सकाळी एक सुंदर सुविचार मी वाचला. आती धावू नका आणि अकाली वरती जाऊ नका. आती धावू नका आणि अकाली वरती जाऊ नका. माणूस धावत धावत पळत सुटलाय. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे मिळालं तर सुख लाभल, ते मिळालं तर सुख लाभल, असं पळत सुटलाय. त्याचा हव्यास संपायला तयार नाही. एक गोष्ट सांगितली जाते की एका माणसाला जमीन नव्हती, राहायला घर नव्हतं, म्हणून त्यानं भगवान शंकराची साधना केली. नाम चिंतनाचं, भगवंताचं नाम चिंतन केलं आणि भगवंत प्रसन्न झाल्यानंतर काय मागितलं? बाळा, तू कशासाठी नामस्मरण करू आहेस? तुला कशानं सुख लाभल? त्यावेळेस त्यानं सांगितलं, मला घर नाही, जमीन नाही, शेत नाही, मला कसं सुख मिळालं? मग किती जमीन मिळाल तर तुला सुख लागल? किती जमीन मिळाल तर तुला आनंद होईल? देवा, तुम्ही देचाल तेवढी मला मिळाल्यावर, तुम्ही जेवढी तुम्हाला देणं होईल तेवढं द्या, तुम्हाला त्याच्यातच मला आनंद आहे. तुम्ही जेवढी जास्त देचाल तेवढं चांगलं आहे मला. मग भगवंतानं सांगितले, तू उद्या सकाळी उठल्यापासून संध्या सूर्य निघाल्यापासून सूर्यास्तापर्यंत पळत जायचं आणि जेवढे रान तू पळशील तेवढी जमीन तुझी. मग माणूस पळत निघाला. उठल्यापासून अंघोळ नाही, चहा नाही, नाश्ता नाही, पळत निघाला. जेवढं जास्त पळालं तेवढं पळत 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 निघाला. दुपारी ऊन लागलं, तहान लागली, पाणी पेल नाही. पाणी प्यायला थांबलो तर तेवढंच रान कमी होईल. म्हणून तसंच जीवाचा आकांत करून पळू लागला आणि पळून 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 शेवटी सूर्यास्तापर्यंत जसा जसा दिवस मावळल तसं जोऱ्यात पळू लागला. आणि दिवस मावळताना तर जास्त पळत पळत त्याची छाती भरली, श्वास फास्ट झाला आणि पडला आणि एवढं अन्न नाही, पाणी नाही, पळून 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 त्याचं शरीर थकलं आणि जास्त पळाल्यामुळं हृदयाची गती वाढली आणि झटका येऊन तिथं पडल्या जागी तो निघून गेला. काय कमावलं त्यानं? किती जमीन कमवली? पडला तेवढी 3 हात जमीन. मग जीव गेल्यानंतर त्यानं उपभोग घेतला का? ही गोष्ट त्या माणसाची नाही, तुमची आणि माझी आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही पळत आहोत. 5 मिनिट बसायला आमच्याकडे वेळ नाही, 5 मिनिट देवाची पूजा करायला वेळ नाही, 5 मिनिट नामस्मरण करायला वेळ नाही, सद्गुरूच्या दर्शनाला जायला वेळ नाही. सद्गुरूनं जे लिहिलेले ग्रंथ आहेत, मनोत माऊलीचे परमरहस्य, सप्तरत्न गाथा गुरुमाऊलीनं लिहून ठेवलेले आहे, प्रकाशित करून ठेवलेले आहे, त्याच्यातला एक अभंग वाचायला वेळ नाही, अभंगावरलं चिंतन ऐकायला वेळ नाही. आम्ही पळत 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 सुटलो आणि शेवटी आम्हाला काहीच मिळालं नाही. ज्याच्यासाठी पळालो ते धन आमच्यापाशी राहिलं नाही. पत्नी मुलाबाळासाठी पळालो, ते सोबत आले नाहीत. मग आम्ही चाललो कुठं? अशा दिशाभ्रांत झालेल्या माणसाला त्याच्यावर उपकार करण्यासाठी सद्गुरू
सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. संत म्हणतात या संसारात तुम्ही कितीही पळालो तर तुम्हाला शांती, सुख, आनंद मिळणार नाही. तुम्हाला त्या सद्गुरूची चरणी समर्पित व्हावं लागल, सद्गुरूच्या चरणी नतमस्तक व्हावं लागल आणि सद्गुरूला प्रार्थना करावी लागल की महाराज, आम्ही तुमच्या चरणी शरण आलो आहोत. मला मी जीव आहे की मी शिव आहे मला काही माहीत नाही. मी तुमच्या चरणी शरण आलो, माझा तुम्ही उद्धार करा. त्यावेळेस सद्गुरुनाथाला दया येईल, तुम्हाला इष्टलिंगाची दीक्षा देतील, तुम्हाला भगवंताचं शिवाय नमा नाम देतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही शिवाय नमा शिवाय नमा भगवंताचं नाम चिंतन आसनी, शयनी, भोजनी, गमनी, उठताना, बसताना, जेवताना, खाताना, पिताना, चलताना सद्गुरू भगवंताची प्रेम खूण देतात आम्हाला. त्या सद्गुरूच्या दिलेल्या नामामुळं देव आम्ही जोडतो आणि देव जोडला म्हणजे आम्हाला आनंदाची प्राप्ती होते. आनंदाची प्राप्ती इथंच झाल्यानंतर, हृदयातच आनंद मिळाल्यानंतर आम्हाला तिथं कैलासाला जायचं आणि तिथं वस्ती करायचं काही कारण राहत नाही. म्हणून माऊली म्हणतात कैलासाचे ठाई न वसे वसती, सद्गुरूची संगती होय जेव्हा. ज्या माणसाला सद्गुरूची संगती मिळाली, सद्गुरूचं दर्शन मिळालं, सद्गुरूचे अमृतवाणी ऐकायला मिळाली आणि जो अंतकरणातून सद्गुरुनाथाला शरण जातो, गुरु महाराज अप्पा मी तुमच्या चरणी शरण आलो, माझं शरीर तुमच्या चरणी, माझं मन तुमच्या चरणी, माझी वाणी तुमच्या चरणी, माझं धन तुमच्या चरणी, माझा प्रत्येक श्वास तुमच्या चरणी, मी जन्मल्यापासून या क्षणापर्यंत केलेले कर्म सर्व तुमच्या चरणी समर्पित करत आहे. आता माझ्या या देहाचे चालविते बोलविते धनी अप्पा तुम्ही आहात. ह्या आर्तभावानं पूर्ण शरणागती पत्करल्यानंतर तुमची जबाबदारी सद्गुरुनाथ घेतात आणि तुमच्या जीवनात आनंदाचे मळे फुलवतात. कारण संत म्हणतात अवघा संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. त्यांच्याकडे जे जे माणसं आले त्यांना ते आनंदच देणार आहेत, त्यांच्याकडे दुसरं काही नाही. त्याला आनंदाचा सागर आहे त्यांच्याकडे. तुम्ही कितीही पाणी उपसून घेतलो तर ते संपणार नाही. दयेचे आगर, कृपेचे सागर, कृपेचे सागर आहेत. अशा सद्गुरुनाथाला मानवी जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर सद्गुरूला शरण जाणं महत्वाचं आहे. आणि सद्गुरूची संगती ज्याला लाभते तोच प्राणी धन्य होतो संसारात. पुढं म्हणतात साधू संगे मोक्ष लुटे सर्व काळ, विश्रांतीचे मूळ साधूजन. साधू ज्यांनी 6 विकार धुवून टाकलेले असतात त्यांना साधू म्हणतात. त्यांच्या ठिकाणी काही मिळवायची चिंता किंवा काही गमवायची भीती नसते, म्हणून त्यांच्या ठिकाणी काम विकार नसतो. आमच्या ठिकाणी मिळवायची चिंता आहे म्हणून काम आहे आणि ते मिळणार गेलं तर क्रोध आहे, मिळालं तर अधिक मिळावं म्हणून लोभ आहे, मिळालेलं माझ्या बायको लेकरापुरतंच राहावं दुसरं कुणाला मिळू नये म्हणून मोह आहे, गावात सगळ्यात मोठा माणूस म्हणून दंभ आहे आणि मी केलो म्हणून झालं म्हणून हा अहंकार आहे. हे सगळे दुःखाचे कारण आहेत. त्या साधूच्या ठिकाणी हे 6 विकार नसतात. त्याला काही मिळवायचं नाही ना काही गमवायचं नाही. हृदयात सर्वात महान आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप, सुखाचा सागर असलेल्या परमात्म्याचं हृदयामध्ये त्यांना दर्शन झालेलं असतं, त्याची अनुभूती आलेली असते आणि त्या आनंदात ते मस्त असतात. जे जवळ येतात लोक, तुम्ही बघा एखाद्या साधूच्या जवळ जाऊन बसा, तुम्ही किती शांती मिळते. त्यांचे शब्द ऐका, तुमचं तापलेलं हृदय शांत होतं, तुमच्या मस्तकातलं सगळं टेन्शन दूर होतं. संताचं तुम्ही वचन ऐका. म्हणून माऊली म्हणतात साधू संगे मोक्ष. जिथं जिथं साधू राहतात
त्या ठिकाणी मोक्ष, पूर्ण समाधान, पूर्ण आनंद, परम शांती सर्व काळ असते. साधू संगे मोक्ष लुटे सर्व काळ, विश्रांतीचे मूळ साधूजन. पळून पळून तुम्ही थकचाल, कमाई करून करून तुम्ही थकचाल. ज्यावेळेस तुम्ही थकचाल त्यावेळेस साधूच्या चरणापाशी जा आणि साधूच्या चरणाचा आश्रय घ्या, साधूच्या चरणावर मस्तक ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला परम शांती मिळेल, परम विश्रांती मिळेल. कारण कसलाही माणूस साधू जवळ गेला तर त्याचं मन पवित्र होतं. ते साधू जिथं बसतात, सद्गुरू जिथं बसतात, संत जिथं बसतात, तिथला परिसर पवित्र होतो. तिथं जाणाऱ्या भक्ताचं किंवा चोराचं अंतकरण शुद्ध होतं. एकदा काय झालं, राजा राणी बोलत होते आणि त्या महालामध्ये एक चोर चोरी करायला गेला. महालामध्ये चोरी करायला गेल्यानंतर खिडकीला उभारून त्यानं ऐकला. राजा राणीला म्हणत होता, आपली कन्या उपवर झालेली आहे, आपली कन्या लग्नाला आलेली आहे आणि त्या आपल्या गावातल्या नदीच्या किनाऱ्यावर साधू पर्णकुटी करून राहिलेले आहेत आणि मी माझी कन्या त्या साधूला देण्यासाठी विनंती करणार आहे. एखादा साधू तयार झाला तर उद्या मी साधूला माझी कन्या देणार आहे. त्या चोरानं ऐकलं. इथला एखादा दागिना, इथला एखादा हार, इथल्या एखाद्या पाटल्या घेऊन चोरी करून सापडलो तर जेलमध्ये गेल्यापेक्षा तिथं साधूचा वेश घेऊन बसावं आणि राजांची मुलगी मिळाल्यानंतर राज्य आपलंच आहे, राजाच व्हायला मिळणार आहे, असा विचार केला आणि तिथे एक रातोरात पर्णकुटी केली आणि साधूचं सोंग घेऊन त्या पर्णकुटीमध्ये बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रधानजीला पाठवलं, साधू महाराजाला विनंती करा, राजा आपली मुलगी, एकुलती एक मुलगी द्यायला तयार आहे, कोणी जर तयार असेल तर त्याला सांगा. प्रत्येक साधूच्या पर्णकुटीपाशी गेले. महाराज, तुमच्या चरणी नमस्कार आहे, इथल्या राजाचा निरोप आहे की तुम्ही जर तयार असाल तर राजा मुलगी द्यायला तयार आहे. 10-15 साधू होते, कुणीच डोळा उघडून बघितलं नाही ना कानानं ऐकलं नाही. पण चोर जो साधूचा वेश घेऊन बसला होता त्याला प्रधानानं विनंती केली, महाराज आपली मुलगी द्यायला तयार आहे, तुम्ही तयार आहात का? फक्त डोळे उघडून बघितलं आणि कानानं ऐकलं आणि काहीच बोलला नाही. मग प्रधानानं राजाला जाऊन सांगितलं. प्रधानानं जाऊन राजाला सांगितलं, 10-15 साधू इथे बोलायला तयार नाहीत. एक साधू डोळे उघडून बघितला आणि कानानं ऐकला पण त्यानंही काही बोलला नाही. त्याची शक्यता आहे त्या साधूची तुमची मुलगी करून घ्यायची. पण आम्ही बोलल्यावर तो बोलला नाही. महाराज, तुम्ही जाऊन विनंती केलो तर काम होऊन जाईल. मग राजा आपल्या लवाजमायासह तिथे गेला आणि नमस्कार केला, चरणी दंडवत प्रणाम केला. साधू महाराज, मी तुम्हाला शरण आलो आहे आणि माझा संकल्प आहे की इथल्या साधूनं जर स्वीकारलं तर माझी मुलगी त्याला द्यायची आहे. त्या चोराच्या अंतकरण शुद्ध झालं. अहो, हे साधूचा मी वेश धारण केला तर यात चक्रवर्ती सम्राट माझ्या पायावर दंडवत घेतोय आणि मी खराच साधू झालो तर मला किती आनंद मिळेल. मी साधूचा वेश धारण केला तर मला माझ्या चरणावर, ज्याच्या घरी मी चोरी करायला गेलतो ते राजा येऊन इथं नतमस्तक होतय, तर ते राज्य घेऊन मला काय करायचं आहे. हे साधूचं जीवन म्हणजे एवढं आनंददायक आहे की या राजाला इथं नतमस्तक होऊन शांती मिळते आहे, तर मला त्याच्या मुलगी करून घेण्याशी काही प्रयोजन नाही. ना मला राज्य नको, ना मला त्याची संपत्ती नको. आणि त्याचं अंतकरण शुद्ध झालं, अंतकरणात वैराग्य निर्माण झालं आणि सांगितलं, अरे राजा, आम्हाला साधूला काय करायचं आहे लग्न घेऊन? आम्ही परमात्म्याच्या आनंदात मस्त राहतो, आमच्या हृदयात सदैव आनंद आहे, दुसऱ्या वस्तूकडून व्यक्तीकडून सुख घ्यायची आम्हाला गरज नाही.
साधूच्या संगतीत गेल्यामुळं चोराचंही हृदय परिवर्तन झालं आणि त्याला साधुत्व प्राप्त झालं. म्हणून माऊली म्हणतात, साधू संगे मोक्ष लुटे सर्व काळ, विश्रांतीचे मूळ साधुजन. पुढे म्हणतात, धन्य साधुजन साधती जे नर, भव सिंधू दुस्तर तरती की हो. हो, तुम्ही चोर असा, आतापर्यंत भ्रष्टाचार केलेला असा, कुठलंही या क्षणापर्यंत तुम्ही पाप केलेला असा, तुम्ही प्रामाणिकपणे ईश्वराला प्रार्थना करा, हे ईश्वरा, माझं चुकलं, माझ्या हातानं पाप झालं इतके दिवस, मला कळालं नाही देवा, मला संताचं दर्शन घडव, मला साधूचं दर्शन घडव. आणि तो दयाघन पार्वतीपती परमेश्वर तुमच्यावर कृपा करील आणि तुम्हाला साधूची भेट घालून देईल, सद्गुरूची भेट घालून देईल. ज्यावेळेस ते सद्गुरू साधूच्या रूपानं शिव निराकारची आकारला, जड जीवा तारावया गुरुरूप झाला, म्हणून मनुष्य म्हणून ते आला परब्रह्मची ते परब्रह्म साधूच्या रूपात तुम्हाला येऊन भेटेल. त्यावेळेस तुम्ही पूर्ण शरीर, मन, वाणी, प्राण, अर्थ, अहंकार सर्वस्वी त्या साधूच्या चरणी समर्पित करा. समर्पित केल्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व आत्तापर्यंत केलेले पाप, तुमचे ताप, तुमचं दैन्य, तुमचं दारिद्र्य तुम्ही समर्पित केल्या केल्या गंगेनं जसं सगळा गाळ, नाली, गटार सगळं जाऊन गंगेत मिसळतं, गंगा अशुद्ध झालेली असते, पण ती सागराला ज्यावेळेस मिळते त्यावेळेस तिची अशुद्धी राहत नाही, ती सागर रूप होते. तसं तुम्ही तुमचा अहंकार साधूच्या चरणी ठेवला तर धन्य साधूजन साधती जे नर. ज्या माणसानं साधूला शरण गेला तो त्याचं जीवन धन्य झालं. आणि जीवन धन्य कशामुळं झालं तर या भवसागरातून, जन्म मरण रूपी सागरातून तो मुक्त झाला आणि परमानंद रूपी परमात्म्याची त्याला प्राप्ती झाली, त्याचं जीवन धन्य झालं. का धन्य झालं माऊली शेवटच्या चरणात सांगतात, मनमत म्हणे साधू तोची निजानंद, त्याची पायी छंद लागो आम. हे ईश्वरा, आमच्या भक्तीनं जर तू प्रसन्न झाला असाल, मनमत म्हणे साधू तोच निजानंद, तो साधू, तो सद्गुरू आमच्या हृदयाचा आनंद आहे. आमच्या निज म्हणजे माझ्या स्वरूपाचा, माझं जे स्वरूप आहे ते आनंद रूपी आहे. मनमत म्हणे साधू तोची निजानंद, माझ्या हृदयात बसलेलं त्याचं रूप, त्याचे अमृतवाणी कानात असणारी, माझ्या डोळ्यात वसलेलं त्याचं रूप, माझ्या हृदयाचं ध्यान, माझ्या मनात त्याचं स्मरण, हेच माझ्या आनंदाचं मूळ आहे. मनमत म्हणे साधू तोची निजानंद, त्याचे पायी छंद लागो आम्हा. देवा, माझ्यावर कृपा कर आणि मला नित्य माझी माऊली, सद्गुरू माऊली, जिच्या कपाळावर सुंदर भस्म लावलेला आहे, कुंकुम लावलेला आहे, पांढरे शुभ्र शर्ट घातलेला आहे, पांढरं शुभ्र धोतर परिधान केलेला आहे, गळ्यामध्ये पुष्पहार घातलेला आहे, रुद्राक्षाच्या माळा आहेत, दंडावर पुष्पहार आहे, मनगटावर पुष्पहार बांधलेला आहे, आणि ती माऊली प्रसन्न वदनानं मला आशीर्वाद देत आहे, दोन्ही हातानं मला आशीर्वाद देत आहे. मी त्या माऊलीच्या चरणापाशी बसलो आहे, माऊलीच्या चरणाचा मी अभिषेक करत आहे शिवाय नमः म्हणून. माऊलीच्या चरणाला उपरनं, स्वच्छ उपरनं काढून अभिषेक करून चरण पुसत आहे, माऊलीच्या चरणाला भस्म लावत आहे आणि शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून डाव्या हातावर माऊलीचे पाय धरलेले आहेत आणि उजव्या हातानं माऊलीच्या चरणावर शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून मी बिल्वपत्र वाहत आहे. काय आनंद होईल. मनमत म्हणे साधू तोची निजानंद, त्याचे पायी छंद लागो आम्हा. असा आम्हाला त्याच्या चरणाची मानस पूजा आम्ही नित्य करत आहोत, असा आमच्या मनाला छंद लागावा आणि आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं. ओम शांती शांती शांती.